नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, शुक्रवारी आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता, म्हणजे पतीच्या पाया पडावे किंवा नाही स्त्रीनं, तर त्याच्यामध्ये एक चूक होती. त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतोय की मी कालिदासाची जी उक्ती वर्णन केली होती की गृहिणी सचिवा सखे मिथा प्रिय शिष्या ललित कला विधौ, तर ही स्वप्नवासव दत्तम नाटकातली नाहीये, तर ती रघुवंशम या महाकाव्यातली आहे. आणि स्वप्नवासव दत्तम हे काव्य हे नाटक भासाचं आहे, कालिदासाचं नाही. कालिदासाच्या रघुवंशम मध्ये ती सुभाषित आहे. ते असो, त्याबद्दल क्षमस्व. मंडळी, उद्या सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र सिंह, कन्या आणि तूळ या राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर तेव्हा 12 राशींवरती याचे काय परिणाम होतात ते आपण बघूया. मेष रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. म्हणाल ते होईल. महत्वाची कामं करून घ्या, कामांचा उत्साह वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कामं वेळेची वेळी होतील. हा महत्वाचा भाग आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये डिले होणार नाही. आठवड्याच्या मध्यावरती थोडं प्रकृतीचं वर ताण पडेल. थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. पावसात भिजू नका शक्यतो, आणि गरम पाणी प्या वगैरे वगैरे, हे सगळे सल्ले लोक देतील. मी तुम्हाला फक्त सांभाळून राहा इतकंच सांगतोय. आठवड्याच्या शेवटी गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. सांसारिक सौख्य, पार्टनर यांच्यापासून सुख लाभेल आणि एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल. वृषभ रास, घरासंबंधी काही कामं असतील तर ती सोमवार मंगळवारी उरकून घ्या. बघा, पाऊस पडतोय जास्ती, काही त्रास होत असेल, घराला गळती लागत असेल, गॅलरीत पाणी येत असेल वगैरे वगैरे, गावच्या घरासंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर ते देखील मिटवायच्या दृष्टीने सोमवार मंगळवार चांगले आहेत. मानसिक स्थिती उत्तम राहील. काम करण्याचा हुरूप राहील. आई जर हयात असेल तर आईकडून चांगले बातमी कळेल. आईचं आरोग्य चांगलं राहील. बुधवार गुरुवार हा अत्यंत चांगला जाईल. हार्मनी ज्याला म्हणतात, सुसंगती ज्याला म्हणतात, ती सुसंगती तुम्हाला बुधवार गुरुवारी अनुभवायला मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. मुलं आनंद देतील. तुमच्या घरामध्ये एकंदरीतच आनंदाचं वातावरण राहील. कामं वेळच्या वेळी झाल्यामुळे तुम्ही देखील आनंदात असाल. आठवड्याचा शेवट हा मात्र थोडासा त्रासाचा, दगदगीचा जाण्याची शक्यता आहे. हाताखालच्या नोकराने ऐनवेळी दांड्या मारल्यामुळे तुम्हाला सगळी कामं करावी लागतील. त्यामुळे शारीरिक त्रास आणि नंतर मानसिक त्रास होईल, तेव्हा सांभाळून राहा. बारीक सारीक आजार होण्याची शक्यता आहे. मामा मंडळींची भेट होण्याची शक्यता आहे, किंवा मामांवरती फोनवरतून गप्पा मारण्याची चांगली शक्यता नाकारता येत नाही. मिथुन रास, कर्तृत्वाच्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध होतील सोमवार मंगळवार. त्या दृष्टीने अत्यंत नवीन संधी या उपलब्ध होतील. मला सर्दी झाली आणि त्यामुळे नाक माझं गुळगुळतंय, त्यामुळे मी सारखा नाकावरती हात फिरवतोय, तर त्यामुळे डिस्टर्ब होतोय. त्याबद्दल क्षमस्व, पण त्याला काही इलाज नाही, शारीरिक व्याधी आहेत. असो, तर मिथुन राशीच्या माणसांना छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाच्या भेटी घडण्याची शक्यता आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कर्तृत्वाला उत्थान मिळण्याच्या दृष्टीने काही चांगले चान्स तुम्हाला या सोमवार मंगळवारी मिळण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवारी घरात लक्ष द्या. तुमचा स्वभाव हा थोडा बडबोला आहे आणि त्यामुळे बोलण्याच्या ओघात घरातल्या माणसांना दुखावू नका.
त्याच्यामुळे घरामध्ये क्लेश होतील, त्रास होईल, तर त्यामुळे जरा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम जाईल. तुमची सगळी कामं, सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होताना दिसतील किंवा पूर्ततेच्या दृष्टीने काही शुभ संकेत तुम्हाला दिसायला लागतील. तर त्यामुळे आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. कर्क राशीला सोमवार मंगळवारी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा तयारीत राहा. आठवड्याच्या मध्यावरती तुमच्या कार्यशैलीला अनुरूप अशा स्वरूपाचा उद्योग किंवा अशा स्वरूपाची नोकरी तुमच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने छोटे प्रवास होतील. प्रवासात दगदग मुळीच होणार नाही. प्रवास व्यवस्थित पार पडतील. आठवड्याच्या शेवटी घरासंबंधी काही समस्या असतील तर त्या सुटण्याची शक्यता आहे. आई असेल तर आईच्या बद्दल सुद्धा आईची प्रकृती ही चांगली राहील. आईकडून आनंदाच्या बातमी मिळू शकेल, म्हणजे प्रकृतीच्या दृष्टीने तुम्ही काळजीत असाल तर. सिंह रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करण्याचा हुरूप राहील. काम करण्याचा उत्साह वाढेल आणि त्यामुळे सोमवार मंगळवार उद्योगधंद्याच्या दृष्टीने चांगले आहेत. त्यातूनच मंगळवार बुधवारी 2 पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल, तेव्हा त्या दृष्टीने विचार करा. मात्र चोरांपासून सावध राहा. काही तुमच्या जवळ असणारे लोक तुम्हाला दगा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल. छोटे प्रवास होतील. एखादी बारीकशी पिकनिक आपल्या घरातल्या नातेवाईकांबरोबर, मित्रमंडळी, मुलाबाळांबरोबर आखली जाईल आणि त्यात आठवड्याचा शेवट हा अतिशय आनंदात घालवला जाईल. कन्या रास, सोमवार मंगळवार खिसा पाकिट सांभाळा. सोमवार मंगळवारी आकस्मिक खर्च येतील. तुम्हाला खर्च करावे लागतील. एखाद्या काही कामानिमित्ताने गावाला वगैरे सुद्धा जावं लागेल अचानक आणि त्यामुळे देखील खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनस्ताप होईल. बुधवार गुरुवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे. मानसिक दृष्ट्या उल्हासित राहाल. काम करण्याची नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये येईल आणि आठवड्याच्या शेवटी गेलेले पैसे परत वसूल होण्याची शक्यता दाट आहे. 4 पैसे मिळण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे. अर्थात हे नोकरदारांसाठीचं भविष्य नाहीये. 4 पैसे मिळणं वगैरे जे मी सांगतोय हे नोकरीमध्ये असलेल्या लोकांसाठी नाहीये, ते व्यवसायात असलेल्या लोकांसाठी हे आहे. तुळ रास, सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे. सोमवार मंगळवारी महत्वाची कामं उरकून घ्या. यश मिळेल, त्रास होणार नाही. मुलाबाळांकडून चांगल्या बातम्या कळतील, तर त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. बुधवार गुरुवारी पैसा खर्च होईल, अनाठाई खर्च होईल, त्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. कायदा मोडू नका. रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील. मन उल्हासित राहील. कार्य करण्याची शक्ती राहील आणि आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी घडवून त्यांच्याबरोबर पिकनिक म्हणा किंवा काही एक गेट टुगेदर म्हणा असं आनंदात घालवण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास, उद्योगधंद्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत. व्यवसायात असाल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतील. नवीन कॉन्ट्रॅक्ट समोर येतील. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतील. नोकरीमध्ये असाल तर वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. तुम्ही तुमचं काम चोखपणाने कराल. बुधवार गुरुवारी व्यवसायात असाल तर 4 पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळी कामं जिथल्या तिथे होतील, त्यामुळे एकंदरीतच आनंदात असाल. आठवड्याचा शेवट हा खर्चिक असणार आहे, तर त्या दृष्टीने
सावध राहा, 2 पैसे आपले जाणार आहेत ही मनोवस्था आधीच तयार ठेवा, म्हणजे मग नंतर तुम्हाला हळहळ होणार नाही, त्रास मानसिक होणार नाही. धनुरास, लांबचे प्रवास आखण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहे. धार्मिक कार्यात भाग घेऊ शकाल, लग्न म्हणा, मुंज, वास्तुशांती किंवा तत्सम काहीही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकाल. आठवड्याच्या मध्यावर्ती उद्योग, धंदा, नोकरी, व्यवसाय या दृष्टीने अतिशय उत्तम असा काळ आहे. आणि आठवड्याचा शेवट हा घेता घेशील किती दोकरानी असा आहे. एकंदरीत धनु व्यक्तींना हा आठवडा अतिशय चांगला आहे. सगळ्याच बाबतीत तुम्हाला नोकरी धंद्याची नवीन संधी उपलब्ध होऊ शकते. नोकरी व्यवसायामध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे मिळू शकतात. नोकरीमध्ये बढती वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमोशन वगैरे ड्यू असेल तर ते मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आठवड्याच्या शेवटी सर्व प्रकारचे लाभ होतील. संततीकडून चांगली बातमी कळेल, संतती आनंद देईल. एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी आनंदी आनंदाचा आहे. मकर रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळा, दगदग करू नका, जास्त विचार करू नका, समोर येईल तसं आयुष्य जगा, हे महत्वाचं आहे. उगाच मानसिक त्रास करून घेऊन हे नाही ते नाही असं करू नका. समोर येईल तसं जगा. वाढ वडिलार्जित संपत्तीचा, इस्टेटीचा काही वाद असेल तर तो सोडवण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगले आहेत. एखाद्या वृद्ध नातेवाईकाकडून काही 4 पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा मध्य हा चांगला आहे. प्रवास करण्याच्या दृष्टीने प्रवासामध्ये त्रास होणार नाही. प्रवास सुखरूप पार पडेल. त्या दृष्टीने आठवड्याचा मध्य चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय याच्यामध्ये भरभराट दिसेल. याच्यामध्ये चांगले फळं तुम्हाला दिसायला लागतील. कुंभ रास, लाईफ पार्टनर आणि व्यावसायिक पार्टनर दोघंही आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्याजवळ विशेष कनवाळूपणाने वागतील. तुमच्यावरती मेहरबानी असेल. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित काही कामं असतील तर ती चांगलं बोलून, गोड बोलून काढून घ्या. पार्टनर सहकार्य करेल. त्या दृष्टीने सुरुवात उत्तम आहे. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृतीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातरुणावरती झोपावं लागेल कदाचित. डॉक्टर गाठायला वेळ लावू नका, नाहीतर त्रास होईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सत्यनारायणाची पूजा म्हणा किंवा काही भाग घ्यावा लागेल, किंवा कोणाचा वाढदिवस वगैरे वगैरे त्याच्यात भाग घ्यावा लागेल. आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल. मीन रास, सोमवार मंगळवार दगदग करू नका. शरीर प्रकृती सांभाळा. सर्दी, खोकला, पडसं काही जरी आलं तरी अंगावरती काढू नका. शक्यतो डॉक्टरकडे जा. आठवड्याच्या मध्यावरती पार्टनर चांगलं सहकार्य करेल आणि त्यामुळे नोकरी धंद्यामध्ये देखील चांगली गती तुम्हाला प्राप्त होईल. घरामध्ये पती किंवा पत्नी सहकार्य करेल आणि त्यामुळे एकंदरीतच घरामध्ये शांतता, आनंद असेल. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा वाईट आहे. सोमवार मंगळवारी जो काही त्रास शरीर प्रकृतीला झालेला असेल तो आठवड्याच्या शेवटी बळावण्याची शक्यता आहे. तेव्हा अंगावर काढू नका. डॉक्टरकडे जा. उगाचच धर्म करता कर्म उभं राहील. तर त्या दृष्टीने लक्षात ठेवा, या आठवडा तुम्हाला लढाईचा आहे, संघर्षमय आहे. तर त्या दृष्टीने सावध राहा. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं राशी भविष्य. तेव्हा मी हा व्हिडिओ थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.